नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी कॉमर्स विषय OC&M. मुलांनो, आपलं 8वं प्रकरण चालू आहे विपणन मार्केटिंग. आजच्या प्रस्तुत पाठामध्ये आपण विपणन मिश्र म्हणजेच मार्केटिंग मिक्स या संकल्पनेचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. मुलांनो, विपणन मिश्र म्हणजे विपणनाची जी काही कार्य आपण अभ्यासलेले आहेत किंवा विपणनाचे जे घटक आपण अभ्यासलेले आहेत त्या घटकांचं एकत्रीकरण म्हणजेच विपणन मिश्र होय. हा झाला सर्वसाधारण अर्थ. सर्वसाधारण अर्थ काय सांगितलेला? विपणन मिश्र म्हणजे नावाप्रमाणेच मिश्र केलेलं आहे, एकत्रीकरण केलेलं आहे. कसलं एकत्रीकरण केलेलं आहे की जे घटक विपणनाचे आहेत त्या विपणनाच्या घटकांचं एकत्रीकरण म्हणजेच विपणन मिश्र होय. आता हे जे विपणन मिश्र आहे, विपणन मिश्र म्हणजे नेमकं काय? तर विपणन मिश्र म्हणजेच योग्य वस्तू योग्य वेळी योग्य किमतीला योग्य ठिकाणी उपलब्ध करणे म्हणजेच विपणन मिश्र होय. काय सांगितलं मी? योग्य वस्तू योग्य वेळी योग्य किमतीला योग्य ठिकाणी उपलब्ध करणे म्हणजेच विपणन मिश्रण होय. आता हे विपणन मिश्र जे आहे मुलांनो, हे विपणन मिश्र विपणनाचा अतिशय महत्त्वाचा भाग समजला जाते. विपणन मिश्र हे पूर्वी फक्त 4 घटकांमध्ये असायचं: वस्तू, किंमत, स्थान, संवर्धन किंवा विक्रय वृद्धी. परंतु 1981 मध्ये बूम्स अँड बिटनर यांनी ह्या 4 घटकांबरोबरच या 3 घटकांचा सुद्धा समावेश विपणन मिश्रामध्ये केलेला दिसून येतो. 1960 मध्ये A.J. मॅकार्थी यांनी वस्तू मिश्रणामध्ये या 4 घटकांचा समावेश केला होता आणि हेच घटक विपणन मिश्रचे घटक होते. परंतु 1981 नंतर मात्र बूम्स अँड बिटनर यांनी या नवीन 3 घटकांचा समावेश विपणन मिश्रमध्ये केलेला दिसून येतो. मुलांनो, विपणन मिश्राचे 2 प्रकार पडतात. एक आहे वस्तू मिश्रण आणि दुसरं आहे सेवा मिश्रण म्हणजेच प्रॉडक्ट मिक्स आणि सर्व्हिस मिक्स. हे जे वस्तू मिश्रण आहेत याचे हे 4 महत्त्वाचे घटक आहेत. पहिला घटक आहे वस्तू. आता वस्तू ही अतिशय महत्त्वाची आहे, कारण वस्तू म्हणजे नेमकं काय? तर वस्तू म्हणजे अशी की जी ग्राहकांची गरज पूर्ण करत असते. काय करत असते? ग्राहकांची गरज पूर्ण करत असते. मग ज्यावेळेस आपण वस्तूंचा विचार करतो त्यावेळेस उत्पादन हे 2 घटकांचं असतं, एक वस्तूंचं आणि दुसरं सेवांचं. मग ज्यावेळेस आपण वस्तूचा विचार करतो त्यावेळेस वस्तू म्हणजे काय असते की जी ग्राहकाची गरज पूर्ण करत असते. सेवा सुद्धा ग्राहकाची गरज पूर्ण करते. मग ज्यावेळेस आपण हे वस्तू किंवा सेवा ज्यावेळेस ग्राहकांना उपभोगासाठी देत असतो त्यावेळेस त्या वस्तू आणि सेवा अतिशय महत्त्वाच्या ठरतात, कारण त्यामुळे ग्राहकांच्या गरजा पूर्ण होत असतात. त्यामुळे विपणन मिश्रमध्ये वस्तू या घटकाला विशेष महत्त्व दिलेलं आहे. कारण वस्तू ज्यावेळेस बाजारात येत असतात त्यावेळेस ते बाजाराचं संशोधन करूनच बाजारात येत असतात. म्हणजे वस्तू म्हणजे कोणतीही वस्तू बनवली आणि ती बाजारात विक्रीसाठी ठेवली असं असत नाही. उत्पादकाला, व्यावसायिकाला अनेक प्रकारे बाजारपेठांचं, ग्राहकांचं संशोधन करून वस्तू निर्माण कराव्या लागतात आणि त्या वस्तू ग्राहकांना आवडतील अशाच प्रकारे निर्माण करून बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून ठेवाव्या लागतात. त्यामुळे वस्तू हा जो घटक आहे विपणन मिश्रामध्ये अतिशय महत्त्वाचा घटक समजला जातो, कारण या वस्तूंवरच उत्पादकाचं यश अवलंबून असतं. त्याने जर चांगल्या वस्तू बनवल्या, ग्राहकांना त्या आवडल्या आणि उपभोगात त्यांना जर आनंद प्राप्त होत असेल तर अशा वेळेस त्या उत्पादकाने बाजारपेठेचं संशोधन योग्य प्रकारे केलं आहे आणि चांगल्या वस्तू बनवून त्याला त्याचा योग्य परतावा मिळत आहे असा त्याचा अर्थ होत असतो. त्यामुळे वस्तू हा जो घटक आहे हा घटक अतिशय महत्त्वाचा समजला जातो, कारण योग्य वस्तू तयार झाली पाहिजे, ग्राहकाला आवडेल अशी वस्तू तयार झाली पाहिजे. त्यानंतर पुढील घटक आहे किंमत. आता किंमत म्हणजे काय आपल्याला माहिती की आपण उपभोगासाठी जी वस्तू खरेदी करतो, ज्या किमतीला खरेदी करतो ती किंमत, ते मूल्य म्हणजेच त्या वस्तूची किंमत होय. म्हणजे
जी वस्तू आपण वापरणार आहोत त्या वस्तूला किती मूल्य आहे ते मूल्य म्हणजेच त्या वस्तूची किंमत होय. किंमत ही सुद्धा विपणन मिश्राची महत्त्वाची संकल्पना आहे किंवा महत्त्वाचा घटक आहे. कारण किंमत जर खूप जास्त झाली किंवा खूप कमी झाली तर याचा परिणाम ग्राहकांच्या मागणीवर होत असतो. त्यामुळे वस्तूची किंमत ठरविणं सुद्धा उत्पादकाला आणि व्यावसायिकाला अतिशय कठीण काम असतं. कारण योग्य किंमत ठरविली पाहिजे आणि योग्य किंमत ठरवायची म्हणजे ती ग्राहकांना पटली पण पाहिजे. जर समजा आपण दुकानात गेलो आणि आपल्याला जर एखादी वस्तू जास्त किमतीला भेटली तर आपण शक्यतो ती वस्तू खरेदी करत नाही, त्याला दुसरी पर्यायी वस्तू आपण खरेदी करतो. पण जर वस्तूची किंमत कमी असेल तर ग्राहक लगेचच ती वस्तू खरेदी करतो. पण मग अशा वेळेस वस्तूची किंमत कमी ठेवली तर उत्पादकाला तोटाही होऊ शकतो. म्हणून वस्तूची किंमत ठरविताना उत्पादकाला अतिशय काळजीपूर्वक वस्तूची किंमत ठरवावी लागते. ग्राहक कमी पण नाही झाले पाहिजे आणि तोटा सुद्धा नाही झाला पाहिजे. त्यानंतर पुढील घटक आहे स्थान. मुलांनो, स्थान जरी आपल्याला असं एवढे विशेष महत्त्वाचं वाटत नसेल तरी सुद्धा पूर्वी स्थान या घटकाला विशेष महत्त्व असायचं आणि आज सुद्धा ह्या विपणन मिश्रामध्ये ह्या स्थान या घटकाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मग स्थान किंवा ठिकाण यालाच वितरण व्यवस्था असंही म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? वितरण व्यवस्था असंही म्हटलं जातं. म्हणजे स्थान हे सुद्धा विपणन मिश्रामध्ये अतिशय महत्त्वाचं समजलं जातं. कारण स्थान म्हणजे काय तर ज्या ठिकाणी ग्राहकांना वस्तू किंवा सेवा उपलब्ध करून दिल्या जातात ते ठिकाण म्हणजेच स्थान होय. मग अशा वेळेस हे जे स्थान आहे, स्थान म्हणजे संभाव्य ग्राहकांना उत्पादन किंवा वस्तू सहज उपलब्ध करून देण्याचं ठिकाण म्हणजे ते असं स्थान असतं. त्या स्थानावरती अतिशय महत्त्वाचा बाजार भरत असतो. ते ठिकाण अतिशय महत्त्वाचं समजलं जातं कारण या ठिकाणी ग्राहक आणि विक्रेते एकत्र येत असतात. त्यामुळे हे स्थान हे अतिशय महत्त्वाचं समजलं जातं. कारण जरी वस्तूची गुणवत्ता चांगली असेल, वस्तूची किंमतही कमी असेल किंवा योग्य असेल तरी सुद्धा ती ग्राहकांना योग्य ठिकाणी योग्य वेळी उपलब्ध झाली नाही तर अशा वेळेस ग्राहक दुसरी वस्तू खरेदी करू शकतात. म्हणून हे स्थान सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजेच योग्य ठिकाणी ग्राहकांना वस्तू उपलब्ध करून दिली पाहिजे. त्यानंतर पुढील महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे संवर्धन. संवर्धनालाच विक्रय वृद्धी असंही म्हटलं जातं. मुलांनो, विक्रय वृद्धी किंवा संवर्धन हा सुद्धा विपणन मिश्रामधील महत्त्वाचा भाग आहे. आता महत्त्वाचा भाग का बरं? काय आहे एवढं या विक्रय वृद्धीमध्ये? का महत्त्वाचा भाग किंवा का महत्त्वाचा घटक आहे? कारण मुलांना विक्रय वृद्धी म्हणजे काय की एक प्रकारे ग्राहकाला वस्तूची ओळख निर्माण करून देणं म्हणजेच विक्रय वृद्धी होय. काय सांगितलं मी? ग्राहकाला वस्तूची ओळख निर्माण करून देणं, त्याचबरोबर व्यावसायिकाची स्वतःची ओळख निर्माण करणं म्हणजेच विक्रय वृद्धी होय. की बऱ्याचदा बाजारपेठेमध्ये अनेक वस्तू आलेल्या असतात परंतु त्या वस्तू ग्राहकांना माहिती नसतात. मग आपल्याला या वस्तू कशा माहिती होतात बरं? जाहिरातीद्वारे. कशा माहिती होतात? जाहिरातीद्वारे. वस्तूची जाहिरात पाहिली की आपल्याला लगेच समजतं की नवीन वस्तू बाजारपेठेमध्ये आलेली आहे. मग अशा वेळेस आपण बऱ्याचदा दुकानात मागणी केल्याबरोबर त्या वस्तू आपल्याला बाजारपेठेमध्ये उपलब्ध सुद्धा दिसतात. म्हणजेच ही जी क्रिया आहे ती विक्रय वृद्धीची क्रिया आहे. कोणती क्रिया आहे? विक्रय वृद्धीची क्रिया आहे. म्हणजेच विक्रय वृद्धी म्हणजे नेमकं काय तर वस्तूची माहिती ग्राहकांना देणं. वस्तूची माहिती ग्राहकांना देणं म्हणजे एक प्रकारे जाहिरात ह्या अतिशय महत्त्वाच्या घटकाचा समावेश हा विक्रय वृद्धीमध्ये केला जातो. त्याचबरोबर विक्रय वृद्धीमध्ये ग्राहकांना त्या वस्तू खरेदी करण्याबाबत आकर्षित करणं ही क्रिया सुद्धा विक्रय वृद्धीमध्ये येत असते, संवर्धनामध्ये येत असते. म्हणजेच जाहिरातीद्वारे ग्राहकांना वस्तूची माहिती देणं, त्या वस्तूचे गुणवैशिष्ट्ये सांगणं, त्याचबरोबर त्या ग्राहकांना आकर्षित करणं हे सर्व घटक ह्या विक्रय वृद्धीमध्ये येत असतात. आता मुलांनो, हे झाले वस्तू मिश्रणाचे घटक. त्यानंतर पुढील जो प्रकार आहे तो म्हणजे सेवा मिश्रण. आता हा विपणन मिश्राचा दुसरा प्रकार आहे सेवा मिश्रण.
हे 1981 मध्ये बूम्स आणि बिटनर यांनी काय केलेलं आहे, ह्या उर्वरित घटकांचा म्हणजे ह्या 3 घटकांचा समावेश विपणन मिश्रामध्ये केलेला दिसून येतो. आता त्यामध्ये 5वा घटक आहे तो म्हणजेच व्यक्ती. मुलांनो, व्यक्ती ही अतिशय महत्त्वाची समजली जाते, कारण व्यक्ती म्हणजे फक्त ग्राहक किंवा फक्त उत्पादक असू शकत नाही. व्यक्ती ही ग्राहकही असू शकते, उत्पादकही असू शकते, विक्रेताही असू शकते किंवा कर्मचारी सुद्धा असू शकते. की व्यक्ती म्हणजे असा घटक सांगितलेला आहे की अशी व्यक्ती की जी व्यवसायाशी संबंधित पण असू शकते आणि संबंधित पण नसू शकते. अशा व्यक्तींचा प्रभाव ज्यावेळेस व्यवसायावरती पडत असतो त्यावेळेस त्या व्यक्ती ह्या अतिशय महत्त्वाच्या समजल्या जातात. कारण ज्या व्यक्तींचा व्यवसायाशी संबंध असतो त्या व्यक्तींबरोबर ज्यांचा संबंध नसेल अशा व्यक्तींचा संबंध आल्यानंतर असंबंधित व्यक्ती सुद्धा व्यवसायाशी संबंधित होऊ शकते. म्हणजेच व्यक्ती ही अतिशय क्रियाशील घटक आहे, कारण ती ग्राहक पण असू शकते, विक्रेता पण असू शकते. त्यामुळे व्यक्तीचा जर आपण विचार केला तर ती व्यवसायाच्या यशासाठी सुद्धा कारणीभूत असते, विक्री वाढवण्यासाठी सुद्धा कारणीभूत असते आणि नफा कमविण्यासाठी सुद्धा कारणीभूत असते. त्यामुळे जर व्यवसायाचा विकासाचा आपण विचार केला तर योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीची निवड करणे हे व्यवसायासाठी अतिशय महत्त्वाचं असतं. योग्य कामासाठी जर आपण योग्य व्यक्तीची निवड केली तर ते काम चांगल्या प्रकारे आणि चांगल्या कार्यक्षमतेने पूर्ण होऊ शकतं, हे आपण मागील प्रकरणांमध्ये अभ्यासलेलं आहे. मग अशा वेळेस ज्यावेळेस आपण व्यक्तींचा विचार करतो त्यावेळेस व्यक्ती ही जरी व्यवसायाशी संबंधित नसेल तरी सुद्धा तिचा प्रभाव हा व्यवसायावरती पडत असतो. त्यानंतर पुढील घटक आहे प्रक्रिया. प्रक्रियेचा आपण जर विचार केला तर प्रक्रिया ही सुद्धा अतिशय महत्त्वाची क्रिया समजली जाते, कारण प्रक्रियेद्वारे वस्तू आणि सेवांची निर्मिती केलेली असते. प्रक्रिया अतिशय महत्त्वाची का समजली जाते, कारण प्रक्रियेद्वारे वस्तूचा वेळ म्हणजे वस्तू बनविण्याचा वेळ किंवा लोकांचा वेळ असेल, ग्राहकांचा वेळ असेल तर त्या ग्राहकांचा वेळ आणि त्यांच्या पैशाची बचत ही अतिशय महत्त्वाची असते. कारण जर वस्तूवरती योग्य प्रक्रिया केली तर त्या वस्तूवरती योग्य प्रक्रिया केल्यामुळे ग्राहकांचा वेळही वाचत असतो आणि त्यांच्या पैशाची बचतही होत असते. मग ज्यावेळेस आपण प्रक्रिया या घटकाचा विचार करतो त्यावेळेस प्रक्रिया ही महत्त्वाची का समजली जाते, कारण उत्पादनावर जर योग्य प्रक्रिया झाली तर त्याचा फायदा हा ग्राहकांबरोबरच उत्पादकांना सुद्धा होत असतो. ग्राहकांना जर कमी किमतीमध्ये चांगली वस्तू मिळाली तर ग्राहक काय करणार आहेत, त्यांचा पैसा तर वाचतोच आणि चांगली वस्तू मिळाल्यामुळे ती जर योग्य ठिकाणी उपलब्ध झाली असेल तर ती वस्तू योग्य प्रकारे मिळाल्यामुळे त्यांचा वेळही वाचतो आणि पैसाही कमी लागतो. म्हणून प्रक्रिया हा जो घटक आहे हा अतिशय महत्त्वाचा समजला जातो. त्यानंतर पुढील घटक आहे भौतिक पर्यावरण. आता भौतिक पर्यावरण म्हणजे काय, हा भौतिक पर्यावरण हा जो घटक आहे तो व्यवसाय आणि ग्राहक यांच्यामध्ये जी काही देवाणघेवाण होत असते तर त्या देवाणघेवाणीचं म्हणजे देवाणघेवाणीशी ह्या भौतिक पर्यावरणाचा संबंध येत असतो. कारण भौतिक पर्यावरण म्हणजे आजूबाजूचं जे वातावरण आहे ते. मग कोणाच्या आजूबाजूचं वातावरण, तर ग्राहक आणि विक्रेता म्हणजेच उत्पादक आणि ग्राहक यांच्या आजूबाजूचं जे काही वातावरण आहे त्याला भौतिक पर्यावरण असं म्हटलेलं आहे. मग हे भौतिक पर्यावरणाचा आपण जर विचार केला तर भौतिक पर्यावरणामध्ये जे सेवांचे स्वरूप आहे ते अदृश्य असते. कसे असते, अदृश्य असते. मग हे सेवांचे स्वरूप अदृश्य असल्याने सेवा देणारे जे घटक आहेत ते सेवा देणारे घटक काय करतात, ग्राहकांना दृश्य स्वरूपात काही घटकांची खात्री देण्याचा प्रयत्न करत असतात. सेवा कशा असतात, शक्यतो अदृश्य असतात मुलांनो. कशा असतात, अदृश्य स्वरूपाच्या असतात. काही सेवा ह्या दिसत नाहीत परंतु त्या परिणाम मात्र साध्य करत असतात. मग जर आपण या भौतिक पर्यावरणाचा विचार केला तर अशा वेळेस जर सेवा देण्याची जर वेळ येत असेल तर बऱ्याचदा सेवा जर अदृश्य असतील, अमूर्त असतील तर अशा वेळेस होतं काय, सेवा जरी अमूर्त असतील तरी सुद्धा जी व्यक्ती सेवा घेते त्या सेवेचा आनंद जर त्या व्यक्तीला मिळत असेल तर अशा वेळेस ती काय करते,
की तशा प्रकारचा रिप्लाय देत असते. काय करत असते? रिप्लाय देत असते. म्हणजे तो एक भौतिक पुरावा असतो. काय असतो? भौतिक पुरावा असतो. मग हा जो भौतिक पुरावा आहे, ज्यावेळेस हा भौतिक पुरावा समोरच्या ग्राहकांना जर दाखवला तर ग्राहकांना खात्री पटते की सेवा किती चांगली दिली जाते, कोणत्या प्रकारे दिली जाते, किंवा ग्राहकांच्या उपभोगाच्या संख्येवरून सुद्धा सेवा किती चांगली आहे याची माहिती ही इतर ग्राहकांना होत असते. मुलांनो, बऱ्याचदा आपण सेवांचा विचार केला तर सेवा म्हणजे नेमकं काय? तर सेवा म्हणजे जी ग्राहकांना आरामदायी सुविधा उपलब्ध करून देत असते तिला सेवा असं म्हटलं जातं. सेवा चांगली म्हणजे नेमकी चांगली सेवा कशी? तर जी सेवा ग्राहकांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ देत नाही ती सेवा म्हणजे आरामदायी सेवा असते. उदाहरणार्थ, तुम्ही एखादी गाडी खरेदी केल्यानंतर आपण काय पाहतो की ज्यावेळेस आपण गाडीच्या ज्या ज्या भागांना स्पर्श करू शकतो, उदाहरणार्थ आपण गाडी खरेदी करताना म्युझिक सिस्टीमचा विचार करू शकतो, किंवा ड्रायव्हिंग कसं आहे, गाडीचं रंग कसा आहे, किंवा सीट कसं आहे याचा आपण विचार करत असतो. म्हणजे ह्या झाल्या दृश्य स्वरूपातील गोष्टी. पण ज्यावेळेस गाडीत बसल्यानंतर आपल्याला गाडीचं जे काही सस्पेन्शन असेल, ज्यावेळेस ती गाडी चालवताना त्याचा सस्पेन्शनची आपल्याला जाणीव होते, किंवा गाडीत बसल्यानंतर आपल्याला ते सीट किती आरामदायी आहे हे ज्यावेळेस समजतं, त्यावेळेस ती सेवा असते ती अदृश्य स्वरूपाची असते. कशी असते? अदृश्य. ती आपल्याला जाणवत नाही, परंतु ती सेवा असते. मग अशा वेळेस आपण काय करू शकतो की त्या व्यक्तींचे रिप्लाय घेऊ शकतो. काय रिप्लाय घेऊ शकतो? की ह्या गाडीची सेवा किती आरामदायी आहे, किंवा ह्या गाडीचं जे काही सीट आहे दिसायला जरी छान असलं तरी सुद्धा त्यापासून आरामदायी प्रवास करता येऊ शकतो. काही गोष्टी फक्त दिसायला आकर्षक असतात, परंतु त्यापासून मिळणारी सेवा ही मात्र त्या पद्धतीने मिळत नाही. म्हणूनच काही सेवा ज्या असतात की ज्या अदृश्य स्वरूपाच्या असतात, त्याची अनुभूती घेतल्यानंतरच त्याचे तसे रिप्लाय येत असतात. मग अशा वेळेस रिप्लाय जर आपण लेखी स्वरूपात ठेवत असतील तर त्याला भौतिक पुरावा असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? भौतिक स्वरूपातील पुरावा असं म्हटलं जातं. मग ज्यावेळेस असे पुरावे जर आपल्याला एखादी वस्तू घेताना मिळत असतील तर अशा वेळेस आपण ती वस्तू खरेदी करण्यावर भर देत असतो. त्यामुळे भौतिक पर्यावरणामध्ये या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या ठरत असतात. मुलांनो, हा विपणनातील आपण शेवटच्या संकल्पनेचा अभ्यास केलेला आहे. हे जे घटक आहेत आपण थोडक्यात पुन्हा एकदा पाहूयात. आपण पहिला घटक अभ्यासला होता वस्तू. वस्तू का महत्त्वाची आहे? कारण ही ग्राहकांच्या गरजा पूर्ण करत असते. काय करत असते? ग्राहकांच्या गरजा पूर्ण करत असते. त्यामुळे वस्तू हा विपणन मिश्रामध्ये खूप महत्त्वाचा भाग समजला जातो. कारण ही वस्तू बनविणं ही काही साधी गोष्ट असत नाही. कारण वस्तू अशा प्रकारची बनवली पाहिजे की ती ग्राहकांनी खरेदी केलीच पाहिजे, तर ती वस्तू योग्य प्रकारे बनली आहे असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर किंमत. वस्तूची किंमत सुद्धा महत्त्वाची आहे. योग्य किंमत ठरविली पाहिजे, त्यामध्ये उत्पादकाचा खर्चही निघाला पाहिजे, त्याला नफाही मिळाला पाहिजे आणि ग्राहकाला योग्य किमतीमध्ये वस्तूही मिळाली पाहिजे. त्यानंतर स्थान. स्थानाचा सुद्धा विचार अतिशय महत्त्वाचा आहे, किंवा स्थान हा घटक सुद्धा महत्त्वाचा आहे. कारण योग्य स्थान म्हणजे असं ठिकाण की ज्या ठिकाणी ग्राहक आणि विक्रेते वस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी एकत्र येत असतात. मग हे स्थान सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजेच योग्य ठिकाणी वस्तू उपलब्ध करून देणं, म्हणजेच त्याला वितरण व्यवस्था असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे हे स्थान निश्चिती किंवा वितरण व्यवस्था हा विपणनातील महत्त्वाचा भाग समजला जातो. त्यानंतर संवर्धन किंवा विक्रयवृद्धी. संवर्धन किंवा विक्रयवृद्धी म्हणजे काय? की ग्राहकांना वस्तूबाबत माहिती करून देणं. यामध्ये जाहिरातीचा सहभाग मोठ्या प्रमाणात येत असतो. जाहिरातीमुळे ग्राहकांना वस्तूबाबत माहिती तर होतेच, पण ग्राहकांना आकर्षून सुद्धा घेतलं जातं. म्हणजेच वस्तूंची विक्री वाढवण्यासाठी किंवा ग्राहकांना वस्तू खरेदी करण्यास प्रवृत्त करण्यासाठी जाहिरात महत्त्वाची भूमिका बजावत असते. त्यामुळे विक्रयवृद्धी हा सुद्धा विपणन मिश्राचा महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर आपण सेवा मिश्रण अभ्यासलं होतं. सेवा मिश्रणमध्ये आपण पहिला घटक म्हणजेच पाचवा घटक अभ्यासला होता व्यक्ती हा घटक सुद्धा विपणन मिश्रामध्ये महत्त्वाचा घटक आहे. कारण व्यक्ती ही सेवा देणारी पण असते आणि घेणारी पण असते. व्यक्तीचा समावेश
किंवा व्यक्तीचा प्रभाव हा व्यवसायावरती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या पडत असतो. कारण जी व्यक्ती व्यवसायाशी संबंधित आहे तिचा तर व्यवसायावरती प्रभाव पडतोच, परंतु जी व्यक्ती संबंधित नाही तिचा सुद्धा प्रभाव व्यवसायावरती पडत असतो. मग ही व्यक्ती कोणीही असू शकते, उत्पादक असेल, मालक असेल, नोकर असेल, कर्मचारी असेल, ग्राहक असेल, कोणतीही व्यक्ती जी व्यवसायाशी संबंधित आहे किंवा नाही तिचा प्रभाव व्यवसायावरती मात्र नक्की पडत असतो. म्हणजेच व्यक्ती जर योग्य असेल तर ती योग्य काम करत असते. म्हणजेच योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीची किंवा योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची निवड करणं हे व्यवसायाच्या विकासाचा एक महत्त्वाचा भाग समजला जातो. त्यानंतर प्रक्रिया, ज्या वस्तू आणि सेवा असतात त्यांची जर प्रक्रिया योग्य असेल तर साहजिकच त्याचा फायदा ग्राहकांना पण होणार आहे आणि विक्रेत्यांना सुद्धा होणार आहे. म्हणजे योग्य प्रकारे प्रक्रिया केल्यामुळे वस्तूचा उत्पादनाचा खर्चही कमी होतो आणि दुसरं महत्त्वाचं खर्च आणि वेळ या दोन्हींमध्ये सुद्धा बचत होत असते. त्यानंतर शेवटचा घटक आपण पाहिला होता भौतिक पर्यावरण. भौतिक पर्यावरण सुद्धा व्यवसायासाठी अतिशय महत्त्वाचं असतं. भौतिक पर्यावरणाचा जर आपण विचार केला तर भौतिक पर्यावरण हे ग्राहक आणि उत्पादक किंवा व्यावसायिक यांच्यामध्ये जी काही देवाणघेवाण असते त्यांच्याशी संबंधित हे भौतिक पर्यावरण असतं. भौतिक पर्यावरण जर आपण काही गोष्टींचा विचार केला तर ज्यावेळेस ग्राहकांना सेवांच्या उपभोगाबाबत किंवा वस्तूंच्या उपभोगाबाबत जी अनुभूती भेटत असते, जो अनुभव येत असतो, तो अनुभव ज्यावेळेस एखाद्या भौतिक पुराव्यामध्ये बदलला जातो किंवा त्याचं रूपांतर केलं जातं त्यावेळेस त्याला भौतिक पर्यावरण असं म्हटलं जातं. कारण भौतिक पुराव्याद्वारेच ग्राहक त्या वस्तूंवरती विश्वास ठेवत असतो आणि नंतरच त्या खरेदी करत असतो. फक्त एखाद्या विक्रेत्याने सांगितलं की ही वस्तू तुम्हाला खूप आरामदायी आहे, चांगली आहे, तरी ग्राहक ती खरेदी करेलच असं नाही. परंतु त्या व्यक्तीच्या एखाद्या मित्राने सांगितलं की तू ही वस्तू खरेदी कर, अतिशय चांगली आहे, आरामदायी आहे, तर ती व्यक्ती विक्रेत्याने सांगितल्यापेक्षा मित्राने सांगितल्यावर जास्त विश्वास ठेवत असते. त्यामुळे इथे मी सांगितलं होतं की व्यक्ती किती महत्त्वाची असते. त्यामुळे व्यक्तीला चांगली अनुभूती मिळाली पाहिजे, व्यक्तीला चांगला अनुभव वस्तूच्या वापरामुळे मिळाला पाहिजे, तरच त्या व्यवसायाचं भौतिक पर्यावरण चांगलं राहणार आहे. पहा, कारण वस्तू जर चांगल्या बनवल्या तर ग्राहकांचं समाधान हे अतिशय महत्त्वाचं असतं. त्यालाच भौतिक पर्यावरण असं म्हटलं जातं. अशा प्रकारे मुलांनो हे विपणन मिश्र ह्या संकल्पनेचा आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे. या लेक्चरबाबत किंवा या टॉपिकबाबत तुम्हाला जर काही समस्या असतील तर त्या तुम्ही विचारू शकता. आजचं लेक्चर आपलं इथेच संपलं. धन्यवाद.